अदर्स बट व्हेरी डिफिकल्ट टू जज युअर सेल्फ. म्हणून माझ्यामध्ये काय गट्स आहे, नो युअर सेल्फ, नो युअर, स्वतःला ओळखा की माझा इंटरेस्ट कशामध्ये, कारण ते गट्स कोण, माझ्यामध्ये काय आहे, तुम्हाला काय व्हायचं आहे, माझा इंटरेस्ट कशात आहे, माझा इंटरेस्ट कशात आहे ते ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही वाटचाल करायला पाहिजे. डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी. विद्यार्थी दशा ही एक सुवर्ण संधी आहे. ही संधी, काय झालं की एकदा एका व्यक्तीने सांगितलं की हा दगड आहे, हा दगड आहे. अपॉर्च्युनिटी कशी असते, हा दगड आहे आणि या दगडामध्ये एक दगड असा आहे की जो सोन्याला स्पर्श लोखंडाला स्पर्श करता बरोबर त्याचं रूपांतर कशात होते, सोन्यात होते. हा त्या दगडाच्या शोधात निघाला आणि प्रत्येक दगड त्या लोखंडाच्या याला लावून पाहायचा, कुऱ्हाडीला, आणि फेकत जायचा, लावून पाहायचा, फेकत जायचा, लावून पाहायचा, फेकत जायचा, लावून पाहायचा, फेकत जायचा. असं करत राहिला आणि नकळत त्याचं लक्ष त्या कुऱ्हाडीकडे गेलं. ती केव्हाची सोन्याची झाली होती लोखंडाची कुऱ्हाड, पण या पठ्ठ्याला ओळखताच आले नाही तो कुठला दगड परीस होता म्हणून. मग तो परीसाच्या शोधात निघाला मागे जाऊन, अयो कौन सा पत्थर था. अब कैसे उसको डिसाइड करोगे, कैसे पहचानोगे. तो अपॉर्चुनिटी भी इस तरह की होती है. येते चोर पावलानी, आलं का लक्षात, जाते सावकाश, म्हणून तिला पकडून ठेवा, जाऊ द्यायचं नाही, दरवाजे बंद, लॉक इट. ओके. त्यानंतर तुमच्यासाठी काही आचारसंहिता आहे विद्यार्थ्यासाठी. सर आप थोड़ी हेल्प करोगे, एक साइड में पीसी लिखो, एक साइड में टीसी लिखो, उसको मिटा दो. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला परमनंट कट करायच्या आहे विद्यार्थी दशेमध्ये, परमनंट कट, आणि काही परीक्षेपुरत्या टेम्पररी कट करायच्या आहेत. कळते तुम्हाला? परमनंट कट म्हणजे कायमस्वरूपी बंद, कायमस्वरूपी बंद. आणि दुसरं कुठलं, टेम्पररी म्हणजे परीक्षा होईपर्यंत तरी कमी स्वतःला काय करायचं आहे, अलग ठेवायचं आहे. तर पेशन्स आणि स्ट्रॉंग व्हील पॉवर. आपण 2 आईस्क्रीम मधले किती 6 पर्यंत गेलो होतो, बरोबर आहे ना. आणि काय राहिलं होतं, आईस्क्रीम. क्री म्हणजे क्रियाशीलता. स्टूडेंट ने हमेशा कैसा रहना चाहिए, एक्टिव. जब भी बोले पढ़ाई करना है, यस सर आई विल डू इट, तो कॉन्फिडन्स पाहिजे, अलग लक्षात, तो ऍक्टिव्हनेस पाहिजे, बरोबर आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं जो होतं आईस्क्रीम, मधुकरचा म. हा ना, तुम्ही मला बोलावलं ना मधुकरचा म, नाही कळत तुम्हाला, काशे पोरा तुम्ही, काय राज, मा म्हणजे महत्वाकांक्षा, दृढ महत्वाकांक्षा असावी. काय असावी, दृढ महत्वाकांक्षा असावी. आता मला सांगा, मी चारलेला आईस्क्रीम तुम्हाला कसा वाटला, किती लोकांना आवडला, हातवर करा. ज्यांना नाही आवडला ते पण हातवर, काही खाली आहेत, हा नाही आवडला त्यांना, यांना डायबिटीज है करे. बात ठीक, एक बार अपने आप के लिए तालियां बजाओ. सर किसी के इसमें लिखना है आपको, ओवर स्लीप, जरूरत से ज्यादा मत सोते जाओ. ओवर स्लीप, अलग लक्षात. कुठलीही गोष्ट अति जी आहे ती घातक असते. स्लीप SL डबल ई. ओवर स्लीप म्हणजे झोपणे. हा, जरूरत से ज्यादा मत सोते जाओ. नाही कुछ बच्चे रहते ना, आलं कोणी ओढलं बँक प्लेट, झोपलं, झोपू दे म्हणा, हा डिस्टर्ब नाही करायचं, अबे मला अभ्यास कळ करशील, बोल बोल वाटतं मला तुझा, बहुत घातक है. जरूरत से ज्यादा नहीं, जितनी जरूरत है उतना सोने का. ओके. त्यानंतर लेझी, आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा हे माणसाचे 3 मोठे शत्रू आहे. म्हणून हा आळस सुद्धा तुमच्यामध्ये ठेवू नका. तिसरा पॉइंट आहे पोस्टपोन.
आजचं काम उद्यावरती टाकू नका, उद्या कधी येत नाही. तुम्हाला सांगितलं वेळ वापस येते का? आला का तुझा? तुला आणता येते का? नाही. मग आजचं वापर ना. कायले आंबेडकर मास्तरचं भाषण ऐकत बसला तिथं? पोस्टपोन, डोंट पोस्टपोन. आजचं काम उद्यावरती टाको. हे परमानंट कट करायचं विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला. परमानंट कट, ये लिख के रखो. एक कागज लो किसी के पास से, पेन होगा तो लिख के रखो आप, 2-3 लोग मिलके. त्यानंतर निगेटिव्हिटी. कारण तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड नका. निगेटिव्ह व्यक्ती काय करतो? अबे ये तेरे से नहीं होगा. क्यों नहीं होगा? माणसंच करतात ना. अरे मला एक माणूस असंच भेटला होता राजू. नाही म्हणे तू उमरेडमध्ये नाही शिकू शकत. म्हणलं तिकडे ढोरं शिकते का? नाही म्हणे ते नवीन कॉलेज आहे. म्हणलं असेल ना नवीन, मी पण नवीनच आहो ना. तो काय नहीं चिंता करते? हाँ, करके दिखाऊंगा. चैलेंज किया, हो गया. तो ईच एंड एवरी टाइम यू आर एम चार्मफुल रहना चाहिए. तीसरी बात है सर, हेजिटेशन, हिचकिचाहट. मैं ये कर सकूंगा क्या, ये मुझसे होगा क्या? अबे नहीं, तुला नहीं, तू तेरे से नहीं होगा, इससे नहीं होगा. क्या जानवर करते हैं? नहीं, आज तक के डॉक्टर जानवर बने, इंजीनियर डॉक्टर बने, वकील जानवर बने. नहीं, मुझसे होगा क्या? अपने आप में कॉन्फिडेंस नहीं होना, दैट इज कॉल्ड हेजिटेशन. ये जो चीजें है, ओवर स्लीप, लेजी, पोस्टपोन, नेगेटिविटी एंड हेजिटेशन, इसको आपको परमानेंट कट करना है. अब टीसी के इसमें चलते सर. एग्जाम होते तक के आपको टीवी को बंद रखना है. सिनेमा. नंबर 2, केबल टीव्ही. केबल जर असेल, टीव्ही जास्त बघत असाल तर 15 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी दगड ठेवा मनावरती, कनेक्शनच काढून ठेवा. आईले सांगायचं नाही, आमच्या सरांनी सांगितलं केबल बंद. मैं भी नहीं देखूंगा, तुम भी नहीं देखेगा. कोणी आलं का मधात लुडबुड करणे, हे काय म्हणलं? कुठला पाहुणा आला की आपण जातो की नाही, होते ना असं. काय 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 काय, अबे कशाला तू आपला अभ्यास सोडून कशाला इकडे आला? फुकट टाइम वेस्ट करायचा, त्या याच्या चर्चेमध्ये भाग घ्यायचं. अवॉइड इट, अवॉइड. सी द केबल टीव्ही. चॅटिंग, जे तुम्हाला सांगितलं आता, मध्येच आपली लुडबुड करायची नाही का, जिथं आपला रोल नाही तिथंही घुसायचं. अवॉइड है ना. सोशल मीडिया, चैटिंग वक्टिंग जो है 1 महीने 15 दिन के लिए पूरा बंद. अभी सिर्फ एग्जाम, मैं मेरी पढ़ाई, 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय? परीक्षा, अभ्यास आणि अभ्यासाच्या तयारीसाठी मला काय करायचं आहे तेवढंच. खेळाच्या वेळेस खेळायचंय मात्र, ऐसा नहीं. एक अपने टाइम टेबल में आधा घंटा 1 घंटा खेल के लिए निकालो, खाने के लिए आधा घंटा निकालो. आधा घंटा आधे 30 मिनिटं जर जेवणाला दिले तर 35 नाही झाले पाहिजे. क्रिकेट, अभी वनडे वगैरे सुरू असल्या म्हणजे आपण जास्त क्रिकेटची मॅच, कोण आउट झाला, कोण गेला, काही भेटत नाही हो, एक आणाने भेटत नाही. काही क्रिकेटर आणून देते का तुम्हाला? 1% मार्क जास्तीचे नाही, बॅच पाहिजे म्हणून. कशाला फालतूच्या भानगडीत पडता? नका पडू. सेलफोन, वो उधर भाई साहब, लिखने तक के ठीक है, गर्लफ्रेंड को कॉल करने के लिए मत यूज करना. नाही तर मोठं खराब होते. वेळ निघून गेली कि मग काय वाटते, प्यार में उलझता ना मैं तो ये जिंदगी बर्बाद ना होती. चैन के नींद से सो जाता अगर तुझसे मोहब्बत ना होती. अजनबी बाहों में तुम्हारे तो दिन गुजर रहे होंगे. क्या खबर तुम्हें कि हम कैसी जिंदगी बसर कर रहे होंगे. तर और बहुत कुछ बातें बतानी थी मगर समय हो गया, 5 बज गए. बहुत ज्यादा समय ले लिया मैंने भी. वैसे सर को 1 घंटा मांगा था मैंने, कम से कम 1 घंटा मैं बोलूंगा. एक 5 डूज, पण तुम्ही लिहायला आणलं नाही त्याच्यामुळे सांगण्यात काही अर्थ नाही. 5 डी लक्षात ठेवायचं. डिझायर, डी म्हणजे डिझायर. डायरेक्शन म्हणजे स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या मार्गाचा अवलंब करायचा, दॅट इज अ डायरेक्शन. डिसिप्लिन फार महत्वाची आहे.
काल मी एका कुठल्या तरी सिरियलमध्ये पाहिलं, तिथे त्यांनी सांगितलं की डिसिप्लिन अगर पढ़ाना है तो भोसला मिलिट्री स्कूल में 1 साल की तुम्ही पढ़ाई करो. नितीन बानगुडे पाटलाचं भाषण ऐकत होतो मी. त्यांनी म्हटलं की 8वी 9वी मध्ये मिलिटरी शाळेमध्ये यांना 1 वर्ष शिकवा, डिसिप्लिन सांगावी लागत नाही. इतके डिसिप्लिन त्याच्यामध्ये कुठून कुठून भरली जाते. डिटर्मिनेशन, नाही मैं करूंगा, है ना. त्यानंतर डेडिकेशन, सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला काही गोष्टीचा त्याग करावा लागेल. ये करना पड़ेगा, अगर नहीं करोगे तो कल पछताओगे. तर सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना येणाऱ्या परीक्षेच्या शुभेच्छा देतो. मी छोट्या मोठ्या काही थोड्याफार गोष्टी सांगितल्या, त्या अंगीकारता आल्या तर 100% अंगीकारण्याचा प्रयत्न करा. आयुर्वेदिक औषधी सारखा माझा उपदेश आहे. झाला तर फायदा होईल, नुकसान होणार नाही याची 101% गॅरंटी. हा, साइड इफेक्ट नहीं है. खाओगे, डॉक्टरच्या गोळ्या कशा असतात, खाल्ल्यानंतर साइड इफेक्ट असते की नाही. आपल्या औषधाचा साइड इफेक्ट नहीं है. खाओगे तो फायदा ही होगा, नहीं खाओगे तो नुकसान भी नहीं होगा. नुकसान आपका होगा. ओ ठहराना आपको है, खाना है नहीं खाना है. तर परत एकदा सरांसाठी, मॅडमसाठी, सर्व मॅडम, सर्व उपस्थित शिक्षक वर्ग, ओ हमारे मेरे दोस्त उधर बैठे, शिवरकर सर, और मेरे फेवरेट सर कहाँ गए, फारूक सर. गाना अच्छा बोलते ये. मागच्या वर्षी उमरेडला एक संगीत मुकाबला, उसमें गाना बोला था सर ने. कौन सा था सर? आने से उसके आई बहार. ओ किसके आने से आई थी तो मालूम नहीं. अभी मेरे को सुनाया ये मौसम, कौन सा है? आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम, आज मौसम, आज मौसम. धन्यवाद.